हॅलो एव्हरीवन, मी तुम्हाला प्रत्येक महत्त्वाचे काही सब्जेक्ट रिलेटेड जे काही नोट्स असतात ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड करणार. तर टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही चेक करू शकता. तिथे जॉईन व्हा आणि प्रत्येक तुम्हाला नोट्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार. पेड क्लासच्या पण नोट्स मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करणार. तर बघा मित्रांनो, तर बऱ्यापैकी तुमची रिव्हिजन झाली असेल. तर महत्त्वाचं म्हणजेच कसं की एक्झामचे जे काही ओरिएंटेड महत्त्वाचे टॉपिक आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कर्तव्य माझं आहे. तर बघा, काही महत्त्वाचे रिपोर्ट आहेत ते आपण ट्रिकच्या माध्यमातून पाठ करण्याचा प्रयत्न करूया आणि काही नोबेल पुरस्कार पण आहेत जे की रिसेंटली 2024 दिलेले आहेत. तर बघा, काही महत्त्वाचे रिपोर्ट. आता या रिपोर्टमध्ये पहिला रिपोर्ट आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. ग्लोबल फायर, फायर म्हणजेच फोर, फोर म्हणजेच ग्लोबल फायर इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 4थ्या क्रमांकावर आहे. ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024. बघा, ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 3रा. आता लक्षात कसं ठेवायचं मग? युनिकॉर्न, कॉर्न. जर बघितलं कॉर्न, कॉर्न म्हणजे फिलिंग कशी येते आपल्याला आवाजाची? तर कोण, कोणाप्रमाणे. कॉर्न, त्रिकोण, त्रिकोण म्हणजेच 3ऱ्या क्रमांकावर. 1 ते 2दा जर तुम्ही रिकॉल केलं तर तुम्हाला पाठ होईल. तर सायबर क्राईम इंडेक्स 10व्या क्रमांकावर आहे भारत. सायबर क्राईम इंडेक्समध्ये कितव्या क्रमांकावर आहे भारत? 10व्या क्रमांकावर आहे. बघा, सायबरमध्ये 5 अक्षर आहेत, क्राईममध्ये 5 अक्षर आहेत. तर इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा सायबर क्राईम इंडेक्स, आणि या स्वरूपात तुम्हाला विचारलं तर विचारू शकते. तर सायबर क्राईम इंडेक्स हे सायबरमध्ये 5 आणि क्राईममध्ये 5 म्हणून 10व्या क्रमांकावर आहे भारत. लक्षात ठेवा. आपल्याला फक्त लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी आपण रिकॉल करण्यासाठी ट्रिक बनवत आहे. बाकी काही आपल्याला त्यामध्ये काही एवढं काही इंटरेस्ट नाही आहे. पुढील रिपोर्ट आहे भारत सैन्य खर्चाच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आहे, म्हणजे जगामध्ये भारत सैन्यावर किती खर्च करतो आपल्या देशाच्या सैन्यावर. तर बघा, सैन्य, सैन्य जर बघितलं तर मी अशा पद्धतीने लिहू शकत नाही की सैन्य म्हणजे स पण होतो, 4 पण होतो, म्हणजे आपल्याला स आणि 4 एकच दिसतो, म्हणून आपण 4th रँकवर सांगू शकतो की भारत सैन्य खर्चाच्या बाबतीत 4थ्या क्रमांकावर आहे. बस मित्रांनो, 1 ते 2 वेळेस जर व्हिडिओ बघितला तर क्लिअर होईल तुमचे हे सर्व रिपीट. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक जर बघितला तर 2024 159वा क्रमांक आहे. लक्षात ठेवा, जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक. काही बाबी आपल्याला अशा पण लक्षात ठेवावं लागेल. तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. आता जागतिक आनंदी अहवाल जर म्हटलं, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मराठीमध्ये विचारू शकते किंवा इंग्लिशमध्ये पण विचारू शकते. तर एवढं लक्षात ठेवायचं, 126 वर मी आनंदी आहे. एखादा क्रिकेट प्लेअर आहे, त्याने सेंचुरी मारून अबोव 126 रन काढले तर त्याला आनंदच होईल ना. तर 126व्या क्रमांकावर भारत आहे हॅपीनेस इंडेक्समध्ये. तर बिझनेस एन्व्हायरमेंट रँकिंग, बिझनेस एन्व्हायरमेंट रँकिंगमध्ये जर बघितलं तर 2024 भारत 51व्या क्रमांकावर आहे जगात. बघा, 51वा क्रमांक म्हणजेच एन्व्हायरमेंटच्या बाबतीत आहे. तर लक्षात ठेवा, एन्व्हायरमेंटच्या बाबतीत जर म्हटलं तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं तर 5ही बाजूने जर तुम्ही एक एक झाड लावले, म्हणजेच 5ही बाजूने एक एक झाड लावले तर तुम्ही 51वा क्रमांक लक्षात ठेवू शकता. तर हे काही महत्त्वाचे रिपोर्ट होते. त्या रिपोर्टवर तुम्हाला आय होप तुम्हाला हेल्प झाली असेल लक्षात ठेवण्यामध्ये. एक्झाम हॉलमध्ये फक्त रिकॉल करण्यासाठी क्लिक झालं पाहिजे, त्या उद्देशाने ट्रिक असतात. तर 2024 हा साहित्याचा नोबेल कोणाला मिळाला? साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार मग जर बघितला कोणाला मिळाला 2024चा, तर हान कांग ह्या उत्तर कोरियाच्या महिला आहेत. बघा, हे महत्त्वाची इंटरेस्टिंग बाब आहे, कारण की आशियातील पहिल्या महिला आहे ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला जर म्हटलं तर हान कांग हे उत्तर कोरियाचे आहे. लक्षात ठेवा, यांना बुकर पारितोषिक पण मिळालेलं आहे, इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड पण मिळालेला आहे यांना. लक्षात ठेवा एवढ्या बाबी. अर्थशास्त्राचा नोबेल, अर्थशास्त्राचा जर नोबेल म्हटलं 2024 डॅरेन सायमन जेम्स. डॅरेन सायमन जेम्स, लक्षात ठेवा, डॅरेन सायमन जेम्स. हे मी फर्स्ट आणि लास्ट नाव घेतलेलं आहे फक्त, अशा पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी इझी झाले आपल्याला. डॅरेन सायमन जेम्स, अर्थशास्त्र डॅरेन सायमन जेम्स. तर रसायनशास्त्र जर बघितलं तर बेकर, जम्पर आणि हसबीस. बेकर, जम्पर, हसबीस हे रसायनशास्त्राच्या बाबतीत त्यांना 2024चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर बेकर, जम्पर, हसबीस. वैदिकशास्त्रामध्ये जर बघितलं विक्टर अँड गॅरी. विक्टर अँड गॅरी, बघा, विक्टर यांना मिळालेलं आहे आणि गॅरी यांना मिळालेलं आहे वैदिकशास्त्रामध्ये. विक्टर अँड गॅरी वैदिकशास्त्र. शांतता, शांतता जर बघितलं नी हिंडको. शांतता यांना नी हिंडको. आता नी हिंडको जर बघितलं तर ही जपानची संस्था आहे, हिला शांतता नोबेल पुरस्कार मिळाला आहे. लक्षात ठेवा, नी हिंडको जपानची संस्था आहे. लक्षात ठेवा, शांतता नोबेल पुरस्कार 2024चा. तर हे लक्षात ठेवण्यामध्ये सोपं जाईल मित्रांनो. जर तुम्ही प्रॅक्टिस केली रिदममध्ये तर तुम्हाला हे इझी लक्षात राहील. तर अर्थशास्त्र डॅरेन सायमन जेम्स, रसायनशास्त्र बेकर, जम्पर, हसबीस. वारंवार तुम्ही रिवाईज करा अशा पद्धतीने. बेकर, जम्पर, हसबीस, रसायनशास्त्र. वैदिकशास्त्र विक्टर अँड गॅरी. शांतता नी हँडको जपानची संस्था. हान कांग उत्तर कोरिया महिला, जे की साहित्याच्या नोबेल प्राप्त करणाऱ्या. तर 2024 आहे नोबेल पुरस्कार. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला अशा पद्धतीने काही करंटच्या बाबतीत किंवा GSच्या बाबतीत जर अशा पद्धतीने ट्रिकच्या संदर्भात काही व्हिडिओ तर मी वेळेवर तुम्हाला घेऊन येणार आहे शॉर्टमध्ये. तर भेटू.